ज्ञानोबरायच्या समाधी सोहळ्यानिमित्त उपस्थित आपण सर्वच वारकरी मंडळी, आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. ज्ञानोबराय तुकोबराय जशी बुद्धी देतील तसे या अभंगाद्वारे आपण ज्ञानोबरायचं वर्णन करण्याचा प्रयत्न करू. विठाला 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 अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबरायचं वर्णन करतात. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी पहिली शंका तुम्हा सर्व मायबापासमोर निर्माण करतो. मायबाप, जो व्यक्ती वर्णन करणारा आहे तोही व्यक्ती अधिकारी असावा लागतो 1, ज्याचं वर्णन करायचा तोही अधिकारी असावा लागतो 2, आणि वर्णविषय सुद्धा योग्य असावा लागतो 3. बऱ्याचशा वेळेस या त्रिपुटी एका ठिकाणी सापडत नाही. काही ठिकाणी ज्याचं वर्णन करायचं तो योग्य असतो, पण जो वर्णन करणारा आहे तो अयोग्य असतो. कधी कधी वर्णन करणारा योग्य असतो, ज्याचं करायचं तो अयोग्य असतो. कधी कधी वर्णन करणाराही अयोग्य असतो आणि ज्याचं वर्णन करायचं तोही सुद्धा अयोग्य असतो. बऱ्याचशा वेळेस वर्णन करणारा योग्य असतो, ज्याचं वर्णन करायचं तोही योग्य असतो, पण वर्ण विषय अयोग्य. विढाला विढाला कुंडली कवरदा वर्णन करणारे जगद्गुरु तुकोबराय. काय तुकोबरायचा अधिकार सांगायचा? अनुरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा, तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयो. मग काही साधक तुकोबरायकडे गेले, बाबा अख्खा महाराष्ट्र तुमचं वर्णन करतोय, पटलंय आम्हाला, पण तुम्ही स्वतः तुमचा अधिकार सांगा ना. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायने किती गोड वर्णन केलंय पहा. वेदाचा तो अर्थ आभासीच ठावा, वेदाचा तो अर्थ आभासीच ठावा, तेरा देव हवा ठावा. वेदाने वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एराने वाहावा भारमाता. काय जगद्गुरु तुकोबरायचं वर्णन करायचं? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. तुकोबरायचं वर्णन करायचंच नाहीये, वर्णन करायचं ज्ञानोबरायचं. अधिकारी तुकोबराय आहे, आणि मग ज्या व्यक्तीचं वर्णन करायचं ते ज्ञानोबरायचं. काय वर्णन करायचं महाराज सांगतात? वर्णन करणारे तुकोबराय आहे, ज्यांचं वर्णन करायचे ते साक्षात ज्ञानोबराय आहे, आणि वर्ण विषय सुद्धा त्याच तोला मोलाचा आहे. विठाला विठाला बऱ्याचशा वेळेस या तिन्ही गोष्टी एका ठिकाणी सापडत नाही महाराज. आता जे दिंडी काढतात, जे सप्ताह करतात, त्यांना माहित असतं. एखाद्या व्यक्तीने जर आपल्या कार्यक्रमासाठी 10,000 रुपये देणगी दिली
की आमच्यासारखा कीर्तनकार गेला फेटा बांधत असताना तो कार्यकर्ता सांगतो, दादा ओ ओ ओ हा आमच्या गावचा कर नाही. काय म्हणतात लोक. माझी तरी विनंती आहे तुम्हाला, 10,000 कोणाला कर्ण करत बसू नका, कारण कर्णासारखा दातृत्ववान व्यक्ती या विश्वाच्या पाठीवर जन्माला आलेला नाहीये. महाभारतातला खूप गोड प्रसंग आहे. दुर्योधनाने आपल्या पत्नीला आणण्यासाठी कर्णाला पाठवलं, कर्णा जा माझ्या पत्नीला घेऊन ये. सुंदर असा सोन्याचा रथ तयार केलाय आणि कर्ण दुर्योधनाच्या पत्नीला आणण्यासाठी निघालाय. काही जंगली रस्ता असल्यामुळं काही जंगलातल्या लोकांनी रथ पाहिला, अडवला आणि सांगितलं, कर्णा तुझी कीर्ती ऐकून ये, आम्ही तुझ्या दारात आलेला व्यक्ती कधीच विनमुख जात नाहीये. परिस्थिती नाजूक आहे, पावसामुळे सर्वच नुकसान झालंय, काहीतरी मदत दे. कर्णाने विचार केला, हे जर लोक विनमुख गेले तर माझं सर्वस्व पुण्य घेऊन गेल्याशिवाय राहणार. अंगावर जेवढे काही दागिने होते, सोनं नाणं मुकुट फिकुट सर्व पितांबर वगैरे सर्व देऊन टाकला. परत रथ सुरू झाला. काही अंतरावर गेल्यानंतर परत रथ थांबला. काही लोकांनी अडवलं, कर्णा काहीतरी दे रे. आता कर्णाने विचार केला, माझ्याजवळ जेवढं होतं तेवढं मी दिलं, आता काही नाहीये. शेजारी दुर्योधनाची पत्नी बसलेली होती, त्यांच्या अंगावर पृथ्वी तुल्यासारखे अनमोल किमतीचे जे दागिने, ते दागिने काढले, कोणाला देऊन टाकले, त्या लोकांना देऊन टाकले. आता महिला मंडळीला दागिने किती आवडतात हे पुरुषांना सांगणं शक्यच नाहीये. का, ज्या दिवशी तुम्ही बाई असाल त्या दिवशीच कळेल, तोपर्यंत कळणार नाहीये. जसा रथ हस्तिनापूरमध्ये गेला, रथातून उतरली, थे 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 करत मालकाकडे गेली, मालक कळतं का तुम्हाला काही. अगं काय झालं, माझ्या वडिलांनी लग्नामध्ये जे अनमोल किमतीचे दागिने दिले होते, कर्णाने ते सर्व दागिने काढले आणि त्या लोकांना दान देऊन टाकले. दुर्योधनाने हात जोडले, बाई बरं झालं कमीत कमी तू तर घरी आली. काय म्हणला दुर्योधन, कर्ण दुर्योधन म्हणला, बाई बरं झालं कमीत कमी तू घरी आली, बरं झालं जंगलामध्ये तुला कोणी मागितलं नाही, नाही तर या बाबानं तुलाही देऊन टाकलं असतं. एवढा कर्ण दातृत्ववान होता, म्हणून 10,000 कोणाला कर्ण करायचं नाहीये. ज्याचं वर्णन करायचं तो अयोग्य आहे, पण इथं वर्णन करणारे तुकोबराय आहे. ज्यांचं वर्णन करायचं ते साक्षात माझे ज्ञानोबराय आहे. आणि वर्ण विषय सुद्धा खूप सुंदर आहे. काही थोरा मोठ्या लोकांच्या मुखातून या कीर्तनाची, या अभंगाची भूमिका अशी ऐकलेली आहे. एक धरणेकरी ज्ञानोबरायच्या दरबारात बसलेला आहे, धरणं धरून बसलेला आहे की मला ज्ञान प्राप्त व्हावं, माझी समाजामध्ये कीर्ती वाढावी, माझ्याकडे सगळ्या गोष्टी याव्या. ज्ञानोबराने स्वप्नामध्ये दृष्टांत दिला, दादा हे बाळा, आता हे कोर्ट बंद आहे, तू असं कर, देहू गावला जाय. देहूचं कोर्ट सध्या चालू आहे. तो मनुष्य सकाळी उठला आणि देहू गावात गेला. आई साहेबाला विचारलं, आई साहेब मालक कुठे. आई साहेबांना सांगितलं, भंडाऱ्या डोंगरावर गेलेले भजनासाठी. तुकोबराय झाडाखाली बसलेले होते, भजन चालू होतं. हा जसा गेला तसा तुकोबरायला प्रणाम केला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी साष्टांग हे करी गेला. तुकोबरायचं दर्शन घेतलं, येण्याचं कारण विचारलं, काही नाही, ज्ञानोबरायच्या दरबारामध्ये धरणं धरून बसलो होतो. ज्ञानोबरायाने स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की आता हे कोर्ट बंद आहे, देहूचं कोर्ट चालू आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलो. हे वाक्य ज्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबरायाने ऐकलं ना, तर तुकोबरायच्या डोळ्याला धारा लागल्या. काय माझ्या संप्रदायाची परंपरा आहे, ज्याला कळली त्याला कळली. अरे ज्ञानोबरायासारख्या एका महात्म्याने, योग्यांची माऊली आहे, साधकाचा मायबाप आहे, अनाथाची माय आहे, अशा असणाऱ्या ज्ञानोबरायांनी जगद्गुरु तुकोबरायला मान द्यावा. आणि तुकोबरायने, ज्ञानोबरायने माझ्याकडे पाठवल्यानंतर तुकोबरायच्या मुखातले उद्गार आहे, मज पामरा हे काय
जगद्गुरु तुकोबरायचं अंतकरण असलो. तुकोबराय त्या धन्य कार्याला सांगतात, अरे ज्या ज्ञानोबरायने तुला माझ्याकडे पाठवलंय ना रे, काय त्या ज्ञानोबरायचा अधिकार आहे. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुलने. तुका म्हणे नेनो युक्तीचे ते खोली म्हणून ठेविली पायी डोई. काय संप्रदायाचं वैभव आहे. ज्ञानोबराय वयानं सर्वात लहान आहे. जेवढे काही संप्रदायामध्ये संत जन्माला आले त्या सर्व संप्रदायातल्या संतांमध्ये सर्वात लहान वय जर कोणाचं असेल तर माझ्या ज्ञानोबरायचं आहे. पण मला तरी असं वाटतं वारकरी संप्रदायामध्ये एकही संत असा जन्माला आलेला नाही की त्यानं ज्ञानोबरायचं वर्णन केलेलं नाहीये. तुकोबराय सांगतात, वेड्या ज्या ज्ञानोबरायने तुला माझ्याकडे पाठवलंय ना रे, त्या ज्ञानोबरायचा अधिकार खूप मोठा आहे. मी तर नेहमी सांगतो, अरे ज्या झाडाला फळं जास्त असतात ना रे गड्यांनो, ते झाड नेहमी वाकलेलं असतं. काय असतं, अरे जे जगद्गुरु तुकोबराय सांगतात की गोविंद असनी गोविंद शयनी गोविंद त्या म्हणी, ज्या जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्यामध्ये प्रमाणे की माझी मजा झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतला असे, तेच तुकोबराय ज्यावेळेस पांडुरंगाच्या दरबारात जातात ना, त्यावेळेस तुकोबराय किती पडून घेतात, महाराज मी तवा नाता अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ म्या आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा. साधू संतांचं कार्यच आहे. साधू ज्यावेळेस देवापाशी जातात त्यावेळेस देवाला मागणीची करतात. जाणोनी नेनते करी माझे मन, जाणोनी नेनते करी माझे मन, जाणोनी नेनते करी माझे, जाणोनी नेनते करी माझे मन. तुझी प्रेम गुण देऊनिया, प्रेम गुण देऊनिया. सगळ्या गोष्टी तुकोबरायचं जीवन जर पाहिलं तर एक क्षण सुद्धा तुकोबरायचा विठ्ठला विना पांडुरंगा विना गेला नाही. पण तुकोबराय देवाला सांगत असताना सांगतात, तुझं म्या आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा. साधूची कृपा माझ्या जीवनामध्ये व्हावी, साधूने माझा स्वीकार करावा, याच्यासाठी तुकोबरायने ज्ञानोबरायदिक साधू संत मंडळीला ज्यावेळेस विशेषण दिले तेवढे किती सुंदर आहे. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेची कृपा दान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा का कुलती अनाथ अपराधी पतित आगळा, परिपाया वेगळा नका करू. त्या धन्य कार्याला तुकोबराय सांगतात, ज्या अपेक्षेनं तू ज्ञानोबरायच्या दरबारात बसला होता, ज्या इच्छेनं तू ज्ञानोबरायच्या दरबारात बसला होता, त्या ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना तुकोबरायने किती तोंड भरून वर्णन केलंय. अभंगाचं पहिलं चरण.
झालेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायचं किती गोड वर्णन करतात. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. बरेचसे लोक याही ठिकाणी प्रश्न करतील, महाराज आम्ही तर महिन्यातून एक वेळेस आळंदीला येतो, समाधी सोहळ्याला 10 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, 28 वर्ष झाले आमची दिंडी चालू आहे, मग महाराज दरवेळेस आळंदीला दर्शनाला ज्ञानोबारायच्या गेल्यानंतर तो पिंपळ काय आम्हाला सोन्याचा दिसत? सोन्याचा या शब्दाचा दुसरा अर्थ आहे सुखाचा, बरोबर आहे का नाही? सोन्याचा या शब्दाचा अर्थ दुसरा काय आहे? दसऱ्याला आपण ते आपट्याचे पानं देतो, माहिती का तुम्हाला? आता ते सोनं असतं का? तरी लोक काय म्हणतात, सोनं घ्या म्हणजे सुख घ्या आणि सुख द्या. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. काय दोन प्रकारे, एका ठिकाणी संपत्तीचंही वर्णन केलंय आणि दुसऱ्या ठिकाणी परमार्थिक ऐश्वर्याचंही वर्णन केलंय. ज्ञानोबारायची ताकद काय आहे? रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. नाथबाबा वर्णन करतात, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूप प्रगटला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विद्यांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. त्याच्या मुखातून वेद बोलवला असं तुकोबाराय सांगतात. बसणारी मंडळी, मला एक छोटासा प्रश्न तुम्हा सर्व वारकऱ्यांना करायचा आहे. ज्ञानोबाराय सारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये, ज्ञानोबाराय सारख्या योग्याच्या जीवनामध्ये असा कोणता प्रसंग आला असावा की ज्ञानोबारायला समाजाने एवढा मोठा चमत्कार काढण्यासाठी भाग पाडलाय? मी माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करू. या महाराष्ट्राला लागलेली सगळ्यात मोठी एक कीड सांगतो गड्यांनो तुम्हाला. इथं जोपर्यंत संत महात्मा जिवंत होते तोपर्यंत कधीच कोणाचं महत्व कोणाला कळलं नाही गड्यांनो. इथं माणसाला सिद्ध होण्यासाठी, इथं मी खूप चांगला पखवाज वादक आहे, मी खूप चांगला कीर्तनकार आहे, मी खूप चांगला परमार्थिक आहे, मी खूप चांगला समाजसेवक आहे, हा सिम्बॉल माणसाला लागण्यासाठी माणसाला मरावं लागतो महाराज. मरेपर्यंत लोकांना अजिबात कळालं नाहीये. त्या काळामध्ये सुद्धा ज्ञानोबारायला विरोध झालाच ना महाराज. अरे ज्ञानोबाराय सारख्या महात्म्यानं जर ताटी लावून बसले तर आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले महाराज? ज्ञानोबाराय तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी आलेले होते, ज्ञानोबाराय तुमच्या आणि माझ्या हितासाठी आलेले होते. पण त्या ज्ञानोबारायचं संसारिक जीवन एवढं अवघड होतं महाराज, मधुकरी तर भेटतच नव्हती, पण मधुकरीच्या जोडीमध्ये माती कालवली लोकांनी. आणि मी तर नेहमी सांगतो, अरे दुसऱ्या धर्मातल्या लोकांनी विरोध केला साहजिक आहे, पण ज्यावेळेस आपलेच लोक आपला विरोध करतात त्यावेळेस निश्चित मनुष्य खचून जातो. ज्ञानोबारायला वाईट वाटलं की आपण ज्यांच्यासाठी आलोय या लोकांसाठी माझ्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलंय आणि त्या लोकांनी इंद्रायणीवर स्नान सुद्धा करू देऊ नये. इंद्रायणीवर स्नानासाठी गेल्यानंतर म्हणावं, ज्ञाना इंद्रायणीवर स्नान करू नको, इंद्रायणी बाटल. अरे ज्या इंद्रायणीला पवित्र पण माझ्या ज्ञानोबारायच्या चरणामुळे आहे, ज्या इंद्रायणीला शुद्धता सुद्धा माझ्या ज्ञानोबारायच्या चरणामुळे आहे,
त्या ज्ञानोबरायांनी इंद्रायणीवर स्नान केल्यानंतर लोकांनी ज्ञानोबरायला बोलावं. सिद्धेश्वराच्या मंदिरात गेल्यानंतर लोकांना बोलावं. अरे मांडे खाण्याची इच्छा झाली तर मांडे सुद्धा लोकांनी बनवण्यासाठी काय दिलं नाही, खापर दिलं नाही. माफी मागून एक वाक्य बोलू. जेवढा त्रास ज्ञानोबराय तुकोबरायला झाला तेवढा जर त्रास आजकालच्या कीर्तनकारांना झाला असता तर माळी तोडल्या असत्या महाराजांनी, परमार्थ सोडून दिला असता, ऊस तोडी गेले असते. खरं सांगतो तुम्हाला, आपल्याला तर अजिबात कोणत्या गोष्टी सहन होत नाही. अरे तुकोबराय सारख्या माणसाच्या अंगावर गरम पाणी टाकावं. कोपला पाटील गावीची ही लोक, आता मज भीक कोण घाली. ज्ञानोबरायांना शुद्धीपत्र मिळावं म्हणून पूर्वीचं धर्मपीठ कोणतं होतं? पैठण होतं. कोणतं होतं? पैठण होतं. निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ता आणि ज्ञानेश्वर महाराज पैठणला गेले आणि पैठणला गेल्यानंतर त्या ब्राह्मणांना सांगितलं, अहो आम्हाला शुद्धीपत्र मिळावं, आमची मुंज व्हावी, याच्यासाठी आमची आई रुक्मिणी वडील विठ्ठल पंतांनी देहांत प्रायश्चित्त घेतलंय, तरी सुद्धा आम्हाला तुम्ही शुद्धीपत्र देत नाहीये, समाजामध्ये सामावून घेत नाहीये. त्यावेळेस त्या ब्राह्मणाचा आणि ज्ञानोबरायचा संवाद झाला. आता ज्ञानोबराय होते महाराज, ते ज्ञानोबरायला कळालं जोपर्यंत तुम्ही चमत्कार करत नाही तोपर्यंत लोक नमस्कार करत नाही. त्या ब्राह्मणासमोर त्या ब्राह्मणाचं गर्व नष्ट व्हावं, त्यांची दृष्टी उघडावी, याच्यासाठी ज्ञानोबरायांनी पहिला चमत्कार केला. मैसी पुत्रा मुखे बोलवने श्रुती. महाराज सांगतात, जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. त्यांच्या अंगामध्ये काय बळ आहे? रेड्याच्या मुखातून माझ्या ज्ञानोबरायांनी काय बोलवलाय? ऋग्वेद बोलवलाय. मग आता ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, जे रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात, ते काय करू शकत नाही? काय नो हे महाराज करील ते काय,
याच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, करील ते काय ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, ज्यांच्या अंगामध्ये सामर्थ्य रेड्याच्या मुखातून वेद बोलवायचा आहे, ते तुमच्या आणि माझ्या जीवनातल्या अपेक्षा काय पूर्ण करणार नाही. पण काय झालंय माहितीये का, परिपाय हे बीज शुद्धांगी. बसणारी मंडळी, माझे हात जोडून विनंती गड्यांनो, ज्ञानोबराय तुकोबराय सारखे महात्मे या विश्वाच्या पाठीवर परत जन्माला येणं शक्य नाहीये. काय नाही करू शकत. अरे त्यांनी ठरवल्यानंतर ते रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात, त्यांनी ठरवल्यानंतर ते निर्जीव भिंत चालू शकतात, त्यांनी ठरवल्यानंतर ते स्त्रीचा पुरुष करू शकतात, त्यांनी ठरवल्यानंतर ते पाठीवर मांडे बाजू शकतात. तुमची माझी अपेक्षाच काय महाराज, तुम्हाला फक्त एक चांगला कीर्तनकार व्हायचा, दिवसातून 2 कीर्तन पाहिजे, हीच अपेक्षा आहे आपली. बरोबर आहे का नाही? तुमची आणि माझी अपेक्षा तरी काय, तुम्हाला काही भगवंताची कृपा व्हावी ही तर अपेक्षा कोणाचीच नाहीये. बरोबर आहे का नाही? एक चांगला पखवाजा आम्ही महाराष्ट्रात प्रसिद्ध झालो पाहिजे, माझी कीर्तन लोकांनी ऐकले पाहिजेत, एक चांगली गाडी आली पाहिजेत, एक चांगला बंगला असला पाहिजे. याच्यापेक्षा आपल्यासारख्या जिज्ञासू साधकाची वृत्ती तरी दुसरी कोणती असू शकते? मग जे ज्ञानोबराय सर्व काही देऊ शकतात, तुमच्या आणि माझ्या छोट्या अपेक्षा खूप छोट्या आहे. मी तर या मताचा महाराज आहे, या विश्वातले पहिले संगीत विशारद जर कोण असेल तर माझे ज्ञानोबराय महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज असं का म्हणता? हो, नामदेवरायच्या कीर्तनामध्ये पहिल्या चालीचा मान ज्ञानोबरायला होता. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. ज्ञानोबराय गायकही आहे, ज्ञानोबराय वादकही आहे, आणि ज्ञानाच्या बाबतीत तर काही विशेष नाही. ज्ञानाचा सागर हो, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. टाळ टाळ ज्ञानेश्वर हा सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर. ते काहीही देऊ शकतात, फक्त त्या श्रद्धेने त्या भावनाने आपण काय केलं पाहिजे, ज्ञानोबरायकडे गेलं पाहिजे. महाराज सांगतात, करील ते काय नो हे महाराज. अरे आपल्यासारखे पोरं कीर्तन करतायत, पखवा वाजवतायत, असं समजा ज्ञानोबरायचीच कृपा आहे ना महाराज. नाही तर हजारो मुलं या आळंदीमध्ये आले, हजारो मुलं आळंदीतून निघून गेले, प्रत्येकालाच थोडा पखवाज जमलाय महाराज, प्रत्येकाला गायन नाही जमलं. मी तर नारदाच्या गादीवर नेहमी कीर्तनातून एक वाक्य सांगतोय, आपण ज्या 2-4 चाली म्हणतोय, आपण जे 2-4 बोल वाजवतोय, आपण जे 2-4 कीर्तन करतोय, मला तर असं वाटतं ज्ञानोबरायांनी त्यांच्या मधुकरीतून दिलेला तुम्हाला प्रसादच आहे महाराज. हा बस, ही भूमिका जर ठेवली तर कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. करील ते काय नो हे महाराज, पण परिपा हे बीज शुद्धांगे. ज्ञानोबरायच्या महाराष्ट्रात राहून, तुकोबरायच्या महाराष्ट्रात राहून सुद्धा काही लोकांना ज्ञानोबरायचा समाधी सोहळा माहीत नाहीये, तुकोबरायचा बीजेचा उत्सव माहीत नाहीये. ज्ञानोबराय तुकोबरायचं काय सामर्थ्य आहे. मी 2008 का 9 वृंदावनला शिकण्यासाठी गेलो होतो, भागवत शिकण्यासाठी. तर आम्ही जिथं भोजन घ्यायचो, आम्ही जिथं प्रसाद घ्यायचो, ती शाखा राम सुखदाजी यांची होती. गीता मंदिर त्या शाखेचं नाव होतं. तिथले जे महात्मा होते ते एवढे कडक होते, बापरे बाप, एकही विद्यार्थी त्यांच्या समोर जात नव्हता.
पण लहानपणापासून स्वभाव थोडा विचित्र आहे, जिथं कोणी जात नाही तिथं जायची हौस पहिल्यापासून आहे. आता ते महात्मा त्यांच्या रूममध्ये वाचन करत असताना मी गेलो. मग मी म्हणलं पाहिजेत ना, स्वामीजी मी अंदर आऊ, मी आत येऊ, मी आय कमीन सर, काहीच नाही आहे. मी जसं गेलो तसं स्वामीजींच्या रूममध्ये गेलो. स्वामीजी वाचन करत होते. स्वामीजीनं माझ्याकडे बघितलं. त्या डोळ्यातलं तेज ब्रह्मचारी महात्मा होता, वैराग्य संपन्न महात्मा होता. त्यांनी बघितल्यानंतर मला पुढंही जाता येणार, मागंही जाताना मी थरथर थरथर कापायला लागलो. कसं तरी मागं वळालो आणि बाहेर जावं म्हणून माझं लक्ष त्यांच्या देवघराकडे गेलं. लक्ष देऊन ऐका. त्यांच्या देवघरामध्ये एकूण ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो होता, एकीन तुकोबरायचा फोटो होता. मला थोडा संकोच वाटला. वृंदावनमध्ये राहणारा महात्मा, इथं सर्व भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहे, इथं सर्व राधाराणीचे भक्त आहे, आणि हा महात्मा वृंदावनमध्ये राहून त्यांच्या देवघरामध्ये ज्ञानोबरायचा आणि तुकोबरायचा फोटो का? मी हळूच त्या स्वामीजींकडे गेलो, दर्शन घेतलं. मला स्वामीजी बोलो, पंडित पंडित म्हणायचे, ए बोलो पंडित क्या है? मैंने बोला स्वामीजी आप तो ब्रज रसिक हो, यहाँ तो सिर्फ राधारानी के और भगवान कन्हैया के भक्त है, तो फिर आपके मंदिर में ज्ञानेश्वर महाराज और तुकाराम महाराज का फोटो क्यों है? त्या महात्म्याच्या डोळ्याला धारा लागल्या आणि त्या महात्म्याने सांगितलं, पंडित हम लोग वृंदावन में रह के जब उदास हो जाते, काय वाक्य वापरलं त्यांनी, हम लोग वृंदावन में रह के जब उदास हो जाते हैं तो हम लोग हमारा मन प्रसन्न करने के लिए आनंदी और देहू आते. महाराज कसं थोडं होतं की अरे सर्वांना इथं या वाटतं, यात नवल नाहीये. विश्वाच्या मालकाने सुद्धा नामदेव रायाला सांगितलंय, नामा म्हणे देवाचा लाता म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. म्हणून जे जे लोक आळंदीत राहिलेले, ज्यांनी आळंदीमध्ये अध्ययन केलेलं आहे, ज्यांनी 10-5 वर्ष आळंदीला काढले ना महाराज, त्यांच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं आणि काही जरी आलं, ते फक्त ज्ञानोबरायाजवळ जाऊन बसले तरी संकट निवारण होतं. एवढी ताकद माझ्या ज्ञानोबरायाची आहे. म्हणून आपण भाग्यवान मंडळी आहात. आपण ज्ञानोबराय सोडून तुकोबराय सोडून दुसरीकडे गेलंच नाही पाहिजेत. पण आपलं नशीब एवढं खराब आहे, घरी कामधेनू काय पण जर्सीचं दूध प्यायची सवय झालेली आहे आपल्याला. घरी काय आहे? कामधेनू काय आहे, पण जर्सीचं दूध प्यायची सवय झाली. म्हणून तो तुकोबराने शब्द वापरलाय, परिपाहे बीज शुद्ध अंगी. काय ज्ञानोबरायचं सामर्थ्य आहे. तुम्ही जर तिरुपतीला जर गेले ना दर्शनाला, तर एका टायमाला 25,000 लोक जेवतील एवढी व्यवस्था तिरुपतीकरांनी केलेली आहे. तुम्ही जर शिर्डीला गेले तर 5,000 लोक त्या अन्नक्षेत्रामध्ये एका टायमाला जेवण करतील, एवढं सुंदर अन्नक्षेत्र आहे. तिरुपतीला जर गेले तर अन्नम पप्पा फक्त नुसतं सांबर आणि भात, बाकी तिथं काही भेटत नाहीये. शिर्डीला जर गेले तर चपाती भाजी भात दररोजचं एक मिष्टान्न असतं. बऱ्याचशा ठिकाणी अन्नक्षेत्र वेगळे वेगळे, पण ज्ञानोबरायांनी जे अन्नक्षेत्र टाकलं ते विश्वाच्या मालकाला सुद्धा जमलं नाही. अभंगाचं 3रं चरण. जयाने गातले
तृतीय चरणामध्ये तुकोबराय सांगतात, जयाने घातली मुक्तीची गवांदी. गवांदी या शब्दाचा अर्थ आहे अन्नक्षेत्र. गवांदी या शब्दाचा अर्थ काय आहे? अन्नक्षेत्र. अरे बाकीच्या ठिकाणी अन्नक्षेत्र आहे, पण काही ठिकाणी चपातीचे, काही ठिकाणी भाताचे, काही ठिकाणी शिऱ्याचे. आता एकादशीला जर तुम्ही प्रत्येक फडावर गेले, काही ठिकाणी भगर आहे, काही ठिकाणी साबुदाणा आहे, काही ठिकाणी खिचडी, अनेक प्रकारचे अन्नक्षेत्र असतील. पण ज्ञानोबरायांनी जे अन्नक्षेत्र टाकलं ते कोणाला जमलं नाहीये. आणि ते अन्नक्षेत्र म्हणजे मुक्तीची गवांदी. जे जया पाहिजे ते आहे रे. अरे कोणत्याही भावनेनं माझ्या ज्ञानोबरायकडे जा, ज्ञानोबराय तुमची इच्छा पूर्ण करेल. तुकोबरायकडे गेले, तुकोबराय थोडे वैराग्यवान आहे, पण ज्ञानोबराय तुमची आणि माझी माय आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से. वेदशास्त्र देती असं आहे महाराज की एकही संत वारकरी संप्रदाय म्हणजे असा झालेला नाहीये की त्या ज्ञानोबरायाचं वर्णन केलेलं नाही. कोणी बाई म्हणतंय, कोणी माय म्हणतंय, कोणी आई म्हणतंय. आणि खरं सांगू का, ज्ञानोबराय तुमची आणि माझी आईचे महाराज. अरे आपल्यासारखी विचित्र पोरं जी माय सांभाळून घेते ती काय साधी मोठी मामुली असेल का? बरोबर आहे का नाही? मी तर नेहमी सांगत असतो, अरे आमच्या मायबापाने फक्त आम्हा सर्व गायक वादक कीर्तनकार मंडळीला जन्माला घातलंय गाड्यानं. आमच्या मायबापाने आम्हाला फक्त आणि फक्त जन्माला घातलंय. पण मी नारदाच्या गादीवरून एक वाक्य बोलण्याचा धाडस करतोय. आज एवढा मोठा मान, एवढं मोठं वैभव जर कोणत्या आईनं निर्माण केलं असेल तर त्या आईचं नाव फक्त ज्ञानोबराय आहे महाराज. खरंच सांगतो तुम्हाला, ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नाही. मी तर नेहमी सांगतो, माऊली अद्भुत नजारा तेरे आलंदी में है, माऊली अद्भुत नजारा तेरे आलंदी में है, बेसहारों को सहारा तेरे आलंदी में है. अरे चांगल्या लेकरांचा तर कोणीही सांभाळ करेल महाराज. एखादं गोंडस लेकरू असेल त्याला कोणीही जवळ करेल. पण अनाथाचा सांभाळ करणारी जर माय या जगामध्ये कोण असेल तर ती फक्त आणि फक्त माझी ज्ञानाबाई. विठाला 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 म्हणून जयाने घातली मुक्तीची गवांदी. मोक्षाचं अन्नक्षेत्र या ठिकाणी घातलंय. जे जया पाहिजे ते
आहे रे कोणीही या न पाहे या ती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. आणि तुकोबरायन सांगतात मिळविली मांदी वैष्णवांची. सर्वात मोठे जर वैष्णव कोण असेल तर ज्ञानदेव वैष्णव मोठा. सर्वांना समाविष्ट करून घेतलंय आणि सर्वांना हे जे लोपलेलं ज्ञान आहे ते जगामध्ये जर उघड कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबरायनं. अरे लोक म्हणतात गड्यानो की आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत, आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत. मला तर असं वाटतं पहिला जातीवादाचा कायदा सर्वांनी एकत्रित राहावं हा जर पहिला कायदा या महाराष्ट्रामध्ये कोणी पारित केला असेल तर तो फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबरायने. या रे लहान थोर लहान थोर याती भलती नारी नर करावा विचारण लगे चिंता कोणाची. सर्वांना एकत्रित आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबरायांनी केलं. म्हणून मिळविली मांदी वैष्णवांची. महाराज सांगतात ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, ज्यांच्या अंगामध्ये रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याचं सामर्थ्य आहे, अशा ज्ञानोबरायापाशी कोणत्या सुखाची कमी असणार आहे. तुकोबराय तुका म्हणे हे
Shut
विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय 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 हरी जय हरी जय 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 विठोबा रखुमाई दोन मिनिटं सर्वांनी हात वर करा बरं. वा वा वा. फक्त समाधी सोहळा आहे, झालंय आपलं कीर्तन. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. सर्वांनी बोला मायबा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ते सुका काय उने राहे समाधाने चित्ताची या. करील ते काय नो हे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. आपण सर्व भाग्यवान मंडळी आहोत की ज्ञानोबरायाच्या समाधी सोहळ्यानिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत. या समाधी सोहळ्याला माझ्या ज्ञानोबरायाच्या दरबारामध्ये आपण एकच मागायचं. मला तरी असं वाटत नाही की मी ज्ञानोबरायाच्या दर्शनाला गेलो आणि दुसरं काही मागायचा प्रयत्न केला. का? पांडुरंगालाही मागायची गरज पडली नाही, कोणत्या देवालाही मागायची गरज पडली नाही. तुम्ही म्हणसाल महाराज असं का बोलता? माझ्या ज्ञानोबरायांनी जेवढं दिलं की दुसऱ्याच्या दारात जायची गरजच पडली नाही. महाराज खरं सांगतो तुम्हाला, ज्ञानोबराय तुमची आणि माझी आई आहे. आणि त्या ज्ञानोबरायाच्या दरबारात जाऊन आपलं मस्तक त्या समाधीवर ठेवल्यानंतर फक्त ज्ञानोबरायला एवढी विनंती करा, माऊली तुम्ही दिलेलं आमच्याकडे सर्व काही आहे, याच्यात अजिबात अजून भर नका टाकू. तुम्ही जे दिलं त्याच्यामध्ये आम्ही खूप समाधानी आहोत. पण जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आमच्यासारख्या लेकराकडून असं कोणतंच कार्य होऊ देऊ नका जेणेकरून संप्रदायाचं नाव जाईल. एवढी जर मागणी मी ज्ञानोबरायाकडे आपण सर्वांनी केली तर मला असं वाटतं निश्चित ज्ञानोबरायांनी ही आपली मागणी पूर्ण करावी. तुका म्हणे तेथे सुखा काय होणे राहे समाधाने चित्ताची या.
करील ते कायनो हे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. अभंगाची सरळ भूमिका ज्ञानोबराय तुकोबरायने मला जशी जमली मी तसं सांगण्याचा प्रयत्न केला. आळंदीमध्ये फक्त माणसानं सेवा करायची, बरोबर आहे का नाही? जिथं भेटल तिथं सेवा करायची. कोणी जरी म्हणलं महाराज आमच्या फडावर या, नाही म्हणू नका, कारण ती सेवा काही लोकांची नाही, ती सेवा कोणाची आहे? माझ्या ज्ञानोबरायची. आणि इथं आल्यानंतर माणसाने सेवा केली पाहिजेत. आता इथं मी कीर्तन करावं आणि तुम्ही ऐकावं असं नाही आहे. इथं ऐकणाऱ्यापेक्षा कीर्तनकार जास्त उपस्थित आहे, बरोबर आहे का नाही? ज्यांनी ही दिंडी काढली ते सुद्धा कीर्तनकार आहेत, सर्वच मंडळी आहेत. पण एक गुरुबंधू मंडळीने कोणीतरी एकानं उभं राहायचं, 1-1.5 तास ज्ञानोबरायची सेवा करायची. म्हणून मी सर्वांच्या पुढं उभा आहे. श्री क्षेत्र घुलेवाडी सुकेवाडीच ना, इथून दरवर्षीप्रमाणे मुक्काम करत हे सर्व मंडळी, रामबाबा, अनंताबा, आमचे रोहिदास बाबा, भाग्यवान आहे तुम्ही. आम्हाला फक्त पंढरपूरची वारी माहिती आहे, बरोबर आहे का नाही? पण ज्ञानोबरायची सुद्धा वारी तुम्ही पायी करता, म्हणून तुमच्या कार्याला आमचा खूप खूप प्रणाम आहे. म्हणून संगमनेर घुलेवाडीहून हे मुक्काम करत ज्ञानोबरायच्या नगरीमध्ये येतात आणि त्यांनी सांगितलं की सेवा करायची. म्हणलं काही हरकत नाही. म्हणून सेवेची संधी तुम्हा सर्व मायबापाची सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, कधी कधी एक कीर्तनकार भेटत नाही, आज कीर्तनकार बसून आहे, बरोबर आहे का नाही? अख्ख्या महाराष्ट्राचं लाडकं वैभव असणारे आमचे रंजाळे बाबा आहेत, तेही कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. अजून आमचे अमोल बाबा आहेत, दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आमच्या सर्वांवर प्रेम करणारी एक आळंदीची माऊली आणि एक संगमनेरची माऊली, आमचे गुंजाळ माऊलीही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आमचे शंकर शास्त्री आहेत. इकडून आमचे सर्वच ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला. मी मगाशीच आमच्या अनंताबांना सांगितलं, महाराष्ट्रात जे काही पखवाजे त्यांच्यामध्ये कीर्तनाची साथ म्हणून ना, आळंदीतून सांगतोय तुम्हाला हे वाक्य, मी असं खोटं नाही बोलत. आळंदीमध्ये आवर्जून बोलतोय, कीर्तनाची साथ, पखवाजाची तयारी हजारो लोकांची आहे, पण कीर्तनाची साथ जर कोणी करावी तर आमच्या दिनेश दादानी आणि आमच्या रामबाबांनी. मी मगाशीच अनंतबाच्या काळात सांगितलं, म्हटलं मला हे 2 पखवाजे खूप आवडतात. का? ते कधीच कीर्तनकाराला डिस्टर्ब करत नाही महाराज, ही वस्तुस्थिती. गायक वादन हे कीर्तनाचं अंग आहे, बरोबर आहे का नाही? त्यांना रस निर्माण होतो, त्यांना सगळं वातावरण तयार होतं. पण खूप सुंदर आमचे दिनेश दादा आहेत, आमच्या रामबाबाचे तर संदीप आणि गुरुकुलचे ते सर्व आहेत, सर्वच मंडळी आमचा शुभम आहेत, आमचे अजून काय नवनाथ दादा आहेत, आमचे युवा कीर्तनकार ज्यांनी कीर्तनकार असून सुद्धा टाळ घेऊन उभे, बरोबर आहे का नाही? आमचे अनंत बाबा आहे, खूप सुंदर आवाजही आहेत. चाली तर कोणत्या रागातून म्हणतात आणि कुठं शेवट करतात हे जावे त्यांच्या वंशात तेव्हाचकडे. इथं फक्त अभ्यास लागतो. अनंत दादाही आहेत. सर्वच तुम्ही सर्व मंडळी सहकार्य करता, म्हणून या कार्यक्रमाला शोभा आहेत. सर्वच मंडळी, सर्वांचे नावं जरी मला पाठ नसेल तर निश्चित तुम्हा सर्वांविषयी माझ्या अंतःकरणामध्ये आदर आहेत. ज्यांच्या चॅनलमधून अख्खा महाराष्ट्र हा कार्यक्रम पाहत आहेत, आमच्या जिव्हाळा चॅनलचे सर्व आमचे अमोल दादा आहेत, त्यांचे सर्व सहकारी मंडळी, ज्यांची गोड अशी माईक सिस्टीम आहेत. आमचे काय अमोल दादा, 2 अमोल, अमोल 1 अमोल 2, बरोबर आहे का नाही? अमोल दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच विद्यार्थी वर्ग, सर्वच महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेच आहे. चुकीच असेल माझ्या बुद्धीचे दोष. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली.